छोट्यांच्या मोठ्या गप्पा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. जो छोटा पॅकेट बडा धमाका मी आज तुमच्या भेटीला घेऊन आली आहे, तिचा एक लाईफ मंत्र आहे, हसा खेळा आणि फिरा, आणि ती आहे अधिरा. प्लीज माझ्या रील्सला फॉलो सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. ती तिच्या पप्पांसोबत एक डील करते की जर तुम्ही मला ही गोष्ट खायला देणार असाल तरच मी रील करणार, बरोबर? तर मी असेंब्ली लीडर होते, त्यामुळे मी गप्प बसलेले. पण आता माझा बॅच निघलाय, तर आता मी कुणालाच सोडणार नाही. खूप मारते, जोरात मारते. हो, माझी पण मारामारी झाली. बापरे, हे तुम्ही खूप अशी दादागिरी करता असं नाही वाटत तुम्हाला स्कूलमध्ये? मज्जा येते. आम्ही दर थर्सडेला शंकर महाराज मठात जातो. एक दिवस पण चुकत नाही. आणि शंकर महाराज मठातली खिचडी भारी असते. तुम्ही लुकडे तर दुसऱ्यांना का चिडवता? जाड असून पण मी सुंदर दिसते, या गोष्टी चालले माझे मला. माझे सगळे सिक्रेट बाबांकडे. ओके. तसंच कुठली गोष्टी ना लपवून ठेवतात. मी त्यांना सांगितली, ते सगळी गोष्ट अशी लपवून ठेवतात, कुणाला काहीच कधीच सांगत नाही. म्हणजे बाबा नसते तर मी आता एवढ्या पुढं नसते. माझ्यासाठी देव म्हणजे पहिले देव म्हणजे माझे पप्पा. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. छोट्यांच्या मोठ्या गप्पा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. या सिरीजला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय, त्यासाठी थँक्यू सो मच. बरं, आज जो छोटा पॅकेट बडा धमाका मी आज तुमच्या भेटीला घेऊन आली आहे, तिचा एक लाईफ मंत्र आहे, हसा खेळा आणि फिरा, आणि ती आहे अधिरा. हाय अधिरा. हाय, कशी आहेस? मस्त. मी पण खूप मस्त आहे. जर तुम्हाला विचारलं नाही तरी पण मी सांगते की मी खूप छान आहे. विचार आता परत एकदा. तू कशी आहेस? मी खूप मस्त आहे. मी कशी दिसते? छान. तू पण छान दिसते. कुठून घेतला ग ड्रेस? मला भेटला कोलॅबरेशन मध्ये. कोलॅबरेशन मध्ये भेटला? बाप रे, कोलॅबरेशन म्हणजे? कोलॅबरेशन म्हणजे आपण त्यांना आपण त्यांच्या फ्रॉक घालून रील करायचा आणि त्यांना लाईक करायचं. वाव, किती छान. पण आता मला सांग ना, या सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे की तू सुंदरामध्ये काम केलेस. हो. सुंदरा मनामध्ये भरलीमध्ये लतिकाची मुलगी ही तू होतीस, हे सगळ्यांना माहिती. पण तेव्हा तू ज्युनियर KG मध्ये होती. सिनियर की ज्युनियर? सिनियर KG मध्ये होतीस, करेक्ट. आता तू इतकी मोठी झाली आहेस, पण आता प्रेक्षकांना सांग, तुझं पूर्ण नाव सांग, तू कुठे राहतेस, तुला काय आवडतं, तू आता कितवीला आहेस, सगळं सांग. नमस्कार, मी अधिरा औंधकर. मी 3रीत आहे आणि मी पुणे कात्रज कोंढवामध्ये राहते. मी महावीर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आहे. किती छान. पण तुला माहिती आहे की आधी मी तुझा जेव्हा इंटरव्ह्यू घेतलेला, अधिरा, तू काहीच बोलायची नाहीस, काहीच नाही. म्हणजे असं सांगावं लागायचं, अगं बोल बोल. आणि अक्षया तेव्हा होती म्हणून मला काहीच टेन्शन नव्हतं, ती तुझ्याकडून बोलून घ्यायची. पण आता तू किती छान बोलायला लागलीस. आणि तुझे रील मी फॉलो करते, इतके छान रीलच्या आयडिया कुठून येतात? माझी एक दीदी आहे, ती पप्पांना पाठवते, मग पप्पा मला ते रीड करून देतात. तुझी सगळ्यात फेवरेट रील कोणती आहे जी तुला खूप आवडते, अशी छान झाली आहे ती? मी एक रील केली, मी जाड असून पण सुंदर दिसते, ह्या गोष्टीचा खूप माज आहे मला. हो, काय होती ती रील? म्हणजे असे खूप कमेंट्स यायचे मला की जाड आहेस वगैरे. मग पप्पा म्हणले की आपण एक रील करू, म्हणजे सगळ्यांच्याच गप्पा बसते. मग पप्पाने एक रील केली, मी जाड असून पण सुंदर दिसते, ह्या गोष्टीचा खूप माज आहे मला. हा, एकदा बोलून दाखवतेस का? परत ती रील करूया आपण. 1 2 3 स्टार्ट. जाड असून पण मी सुंदर दिसते, या गोष्टी चालले माझे मला. किती छान. आणि हे खूप मोठमोठ्या लोकांनी पण फॉलो केलं आणि कॉपी हो, केलं ना? हो. कोणी कोणी केलं? गणेश आचारी सर, विशाखाताईने पण केलं हा. फॉलो. येस, मानसी नाईकने पण केलं. वाव. आणि ते झाल्यानंतर मग काय घेतलंस पप्पांकडून? मी पैसे घेतले आणि पिगी बँकमध्ये टाकले. मला हे सगळ्यांना सांगायचंय की तिचे रील्स जेवढे सोशल मीडियावर व्हायरल होतात, ते रील करण्याच्या आधी ती तिच्या पप्पांसोबत एक डील करते की जर तुम्ही मला ही गोष्ट खायला देणार असाल तरच मी रील करणार, बरोबर? हे कधी सुरू झालं हे सगळं? म्हणजे पहिला रील म्हणजे काय हे मला माहित नव्हतं. मग पप्पा म्हणले रील करू, आणि पप्पांना म्हणलं पप्पा मला डॉमिनोजला जायचं. मग पप्पा म्हणले पहिला रील मग डॉमिनोजला जाऊ. ओके. मग रील झालं, त्यांनी मला लगेच डॉमिनोजला नेलं. मग तेव्हापासून आमचं सुरू झालंय की रील नंतर काय तर खायला घेते. मग अशा दिवसातून तुम्ही किती रील करता?
संडेला असतात 6, पण त्या 6 रील मधला एकच पदार्थ असतो. नशीब पप्पांचे पैसे वाचले. नाहीतर 6 रील 6 पदार्थ झाले असते. पण नाही. किती छान. पण आता जे तू बोललेस ना, की जाड काय? जाड असून पण जाड सुंदर. असून पण सुंदर असण्याचा माज आहे. मी आता मगाशी त्या पप्पांशी पण बोलत होती किंवा ऑफ कॅमेरा मी तुझ्याशी बोलत होती, की स्कूलमध्ये जेव्हा तुला कोणीतरी जाडं म्हणतं, तेव्हा तू त्यांना मारून घरी येते. काय याच्या मागे लॉजिक किंवा काय हा किस्सा मला सांग जरा? मला नाही आवडत, की मला कोण जाडी बोलतं. ओके. प्रिन्सिपल मॅमने बाबांना म्हणजे ऑफिसमध्ये बोलवून सांगितलं, की ती मारती सगळ्यांना. मग पप्पा पण म्हणले तुमच्या रिएक्शनवर तिनं ॲक्शन दिली. ओके. हां. मग आता म्हणजे आता मी असेंब्ली लीडर होते. त्यामुळे मी गप्प बसलेले. पण आता माझा बॅच निघालाय. तर आता मी कुणालाच सोडणार नाहीये. हे खूप छान आहे, की तू पण मारते कशाला? कशी मारतेस? म्हणजे आमचा लंच ब्रेक असतो ना, तेव्हा मोठा हॉल आहे. तर मोकळं झाल्यावर मी त्याला बोलवते. म्हणजे असं क्लोजली राहून पहिला बोलवते, की "हे बघ इथं आपण तिथं जाऊया, तिथं काय तर भेटतंय." मग गेल्यावर तिथं कोपऱ्यात नेऊन त्याला मारते. खूप मारते, जोरात हो. मारते? माझी पण मारामारी झाली. बाई! त्यात मलाच लागली. पण हे चूक आहे ना जरासं मारणं. हां, पण असं कोण क्लोज असलं तर मी म्हणते, "मी तुझ्या घरचं खात नाही." हां, कारण हे तेव्हा बरोबर आहे. हां. बापरे! पण असे खूप चिडवतात का गं? खूप माझे 2-3 आहेत, पण आता त्यांना शिस्त शिकवलं तर ते आता गप्प बसतात. पण आपण जाड नाहीच आहोत. मी आता तर आपले बघ, आपले गाल आहेत. गाल कुठे आहेत? आपण कुठे जाड आहोत? मग तू कसं समजवते ते सांग फक्त मला? मी म्हणते, की मी तुझ्या घरचं खात नाही हां. आणि आधी स्वतःचं वेट बघ, मग दुसऱ्यांना बोल. पण आता हे सगळं करतात हे हे तुला बरोबर वाटतं? हे जे आता आता काय माहितीये का अदिरा, अशा खूप मुली आहेत किंवा खूप मुलं आहेत, जे हेल्दी आहेत, हेल्दी बेबी आहेत, जे घरचं खूप खातात, छान खातात. तर ते लहानपणी असे छान असे हेल्दी असतात किंवा त्यांचे गाल देवाने त्यांना एक्स्ट्रा दिलेले असतात. मग ते क्यूट दिसतात. तर हे यांना चिडवणं कितपत योग्य वाटतं तुला? म्हणजे चिडवायचं तरी काय? हां, करेक्ट आहे. तुम्ही लुकडे आहेत, तर दुसऱ्यांना का चिडवता? करेक्ट. तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही लुकडे आहेत. आमचा प्रॉब्लेम नाहीये की आम्ही जाड आहोत. हे मला खूप आवडलंय. पण आता बॅच तो निघालाय तुझा. म्हणजे तू आता हां, मॉनिटर नाहीयेस. आता नाही. मंडेपासून तू परत मस्ती करणार? हो. तू काय मस्ती करतेस? मॅम जेव्हा टीचिंग करत असतात, तेव्हा जोरात ओरडते. पेपरचे गोळे करून फेकते. अजून? आणि म्हणजे असं माझी प्लेस म्हणजे टीचरने काय केलं, टीचरला माहिती माझी प्लेस वेगळ्या रोमध्ये आणि माझ्या बेस्ट फ्रेंडची रो वेगळ्या रोमध्ये. ते मुद्दाम केलंय तुम्हाला हां. वेगळं बसवलं. हो. मग मी तिच्यापाशी जाते आणि तिच्यापाशी बसते. ती पण माझ्याबरोबर ओरडती, एरोप्लेन्स बनवतो, फेकतो. बापरे! हे तुम्ही खूप अशी दादागिरी करताय असं नाही वाटत तुम्हाला स्कूलमध्ये? मज्जा येते. काय शिक्षा देतात आता? आमच्या वेळेस आम्ही जेव्हा दादागिरी करायचो तेव्हा आम्हाला म्हणजे आमची तेव्हा इम्युनिटी सिस्टम आणि आम्ही खूप मजबूत होतो मनाने पण. पण आम्हाला काही वाटायचं नाही. आम्हाला अशा उभ्या हे मारायचे, छड्या मारायचे. तुम्हाला कशी देतात शिक्षा? आम्हाला पाठीत बुक्के मारतात. अख्खा एक क्लास उभा राहायला लागतो हं. आणि कोंबडा बनवतात. हां. छड्या वगैरे नाही मारत. पण पीटीच्या पिरियडला जी मस्ती केली ना, हां. सर असल्यावर मुलींना काही नाही करत. टीचर असल्यावर मुलींना मारतात. हां. का असं? सर जास्त मुलांना मारतात. सर हां. मुलींना नाही मारत. टीचर मुलींना हां. मारतात. तर तुमच्यासारखे विद्यार्थिनी असल्यावर मार बसलाच पाहिजे. कागदाचे बोळे फेकून मारले, तर मार हा बसलाच पाहिजे. पण अभ्यास नाही झाला तर मार बसतो का? अभ्यास नाही झाला तर म्हणजे अ, अ, त्या अब्द द जर त्यांच्या दुसऱ्या क्लासमध्ये पिरियड असला हं. आणि तेच घेणार असेल तर त्या क्लासमध्ये बोलवून आपल्याला ते कंप्लीशन करायला लागतं. अच्छा. तुला माहितीये लहानपणी आम्ही असा तास सुरू असल्यावर मागे जाऊन ना टिफिन खायचो. तुम्ही खाता असं? करते तू? जसे कधी-कधी चिप्स देतात ना पप्पा तेव्हा करते. हां. टिफिनला काय घेऊन जाते गं अदिरा? आम्हाला शॉर्ट ब्रेक असतो. आम्हाला लंच ब्रेकला आमचा खाली हॉल आहे ना, तुला म्हणलं ना, हं. तिथे आम्हाला जेवण भेटतं. अच्छा. आणि मग शॉर्ट ब्रेकला? मम्मी कधी-कधी असं चिवडा देती, हां. चकली, डोसा वगैरे असं. किती बेस्ट फ्रेंड्स आहेत तुझ्या अदिरा? किती फ्रेंड्स आहेत? माझी एक एकदम क्लोज फ्रेंड होती.
पण आता मी ए मध्ये गेली आणि ती सी मध्ये गेली. ओके, आणि पण माझी दुसरी बेस्ट फ्रेंड आली आहे माझ्यावर. ओके. तिचं नाव काय? तिचं ओवियन जी म्हणजे ती क्लोज फ्रेंड होती तिचा अनघा. अनघा. हां. ओके. का बेस्ट फ्रेंड आहे तुझी? ओवी तुझी बेस्ट फ्रेंड काय? बेस्ट फ्रेंड म्हणजे काय अदिरासाठी? म्हणजे त्यांनी कधीच मला काही असं कमी म्हणजे असं माझ्याकडे काय नसलं ना, माझ्याकडे म्हणजे मला बोलवून घेतात. "हे धर माझ्याकडे हे आहे." हो. आणि त्यांनी मला कधीच चिडवलं नाहीये. हां. मला कधीच चिडवत नाही ते आणि मला कोणी चिडवलं ना, तर मला हळूच येऊन सांगतात, की "अदिरा हे तुला चिडवतोय." आणि मला मारायला हेल्प करतात त्यांना. बेस्ट फ्रेंड्स. किती भारी. पण एक असतं ना, की माझा हा एक मुलं पण आपली छान फ्रेंड्स असतात. तुझा मुलं आहे? तर सगळीच आहेत फ्रेंड. सगळी फ्रेंड्स आहे? हो. आता आता ना एकदा आता मध्यंतरी 2-3 पॉडकास्ट झाले ना, तर अशाच तुझ्यासारख्या तुझ्या मैत्रिणी आलेल्या पॉडकास्टवर बोलायला, गप्पा मारायला. त्यांना मुलं अजिबात आवडत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे, की मुलं खूप भांडतात, मुलं खूप चिडतात. तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे माझं काहीच नाही. बॉयज आणि गर्ल्स म्हणजे असं हं. मला उलट गर्ल्सपेक्षा बॉयज जास्त फ्रेंडली राहतात असं माझ्याबरोबर. तुला वाटतं. हां. किती छान, किती मस्त. आता एक वेगळ्या टॉपिकवर तुझ्याशी गप्पा मारते. तू घरी काम करतेस का गं अदिरा? सुट्ट्या असल्यावरच. काय करतेस काम? असंच अ, सोफा वगैरे घाण असला आवरणं, झाडून काढणं, पप्पांकडे चॉपिंग मी रोज करणं. बघितलं. पप्पांचं रिएक्शन मला काही तुझ्यासाठी सारखं नाही वाटत आहे. खरं बोलते? हो, चॉपिंग करते विचार. चॉपिंग करते? हो. काय चॉपते बोल? थांब जरा. काय चॉपते? काय चॉपिंग करतो? कांदा. थांब जरा. काय चॉपिंग करते? काय चॉपिंग करते? कांदा, टोमॅटो असंच. जेवण बनवता येतं तुला? नाही. नाही ना? चहा आणि मॅगी. चहा आणि मॅगी येते? मॅगी कोणती करतेस? व्हेजिटेबल करून करते? नाही, साधी. कधी-कधी मूड असला ना, ती ग्रीन चिली मॅगी करते. ओह वॉव! आणि चहा? चहा असं फक्त मम्मी गॅस वगैरे चालू करून देते. दूध टाकते आणि ते सगळं मग तू काय आलं करते? वगैरे तू काय करते? आलं वगैरे टाकते, चहा हां. बनवते. तेच. वॉव! तुझा सगळ्यात आवडता पदार्थ कोणता आहे? जो तू कधीही खाऊ शकतेस, की नॉन-व्हेज, हां, नॉन-व्हेज. बिर्याणी. बिर्याणी कधीही खाऊ शकतेस. हो, चिकन की मटण? चिकन. चिकन बिर्याणी. म्हणजे असं तुला झोपेतून उठवलं, की "अधिराज जेवायला काय पाहिजे?" तर तू काय सांगतेस? चिकन बिर्याणी. हां, चिकन बिर्याणी. पण असं सॅटर्डे, मंडे, थर्सडे आणि ट्यूसडे असला ना आमच्यात नाही खात. काय काय परत बोल? सॅटरडे, मंडे, थर्सडे आणि ट्यूसडे आमच्यात नाही खात. मग राहिलं काय? फ्रायडे, वेडनेसडे आणि संडे. आई गं! मग तू असं कॅलेंडरमध्ये बघत असशील ना आता हां. आता श्रावणमध्ये कसं तरी करून कंट्रोल केलं. हां, आता मग श्रावण संपल्यावर एक दिवस संडेचा भेटला. हां. मग तेव्हा तर सगळ्या श्रावणचं दाबून खाल्लं मी. काय काय खाल्लंस तेव्हा? म्हणजे पप्पांनी चिकन आणलेलं. हं. मम्मी म्हणत होती मटण आणू. मम्मीला मटण आवडतं. मी म्हणलं मटण नको एवढ्या दिवसांनी खायला भेटतंय. हं. मग पप्पा म्हणले चला हॉटेलला जाऊ. हां. सगळ्यांना जे आवडतं ते सगळ्यांना सगळं भेटेल. मग चिकन बिर्याणी, चिकन ग्रीन चिकन, हं. चिली चिकन सगळं खाल्लं. मम्मीनी सगळं मटणच फक्त. किती भारी. आता मी तुझ्याशी बोलतेय ना, मला असं तू खूप फूडी आहेस. हो. तुला प्रचंड सगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतात, सगळ्या गोष्टी अ, खायला आवडतात. कधी असं सांगितलंय का पप्पांनी, की आज ही गोष्ट नाही खायची आणि ती तू चोरून खाल्ली आहेस? नाही, कधीच नाही. कधीच नाही. पप्पांशी खोटं नाही बोलत? नाही. किती छान. पण एक असतं ना, की आता खूप असं बोलतात, की हे नका खाऊ, चीज नका खाऊ. लहान मुलांनी जंक नाही खायचं, समोसा नाही खायचा, वडापाव नाही खायचं. तू किती फॉलो करतेस? 0. पप्पा तर मी चिंगम खात आलते. हां. पप्पा म्हणाले, "चिंगम नको खाऊ." ते चिमण्यांना वाटतं आ हां, आट आहे. मग ते हां. खातात त्यांचं चोच चिटकते. चिटकते. हां, आणि मग ते खूप दिवस म्हणजे काय खाऊन ते मरतात. हां. मग आज एकच दिवस खाल्लं मी, कारण खूप महिने झाले मी खाल्लं नव्हतं. हं. मग आज एकच दिवस खाल्ला, तर नाही खाणार. नाही कसं आहे, जेव्हा आपण च्युइंगम खातो ना,
तेव्हा ते त्याचा रस हे झाल्यानंतर आपल्याला ते फेकायचं असतं. मग ते असंच रस्त्यावर न फेकता त्याचं जे कव्हर असतं ना, ते पॉकेटमध्ये ठेवायचं. च्युइंगम खाऊन झाल्यानंतर कव्हरमध्ये ते च्युइंगम टाकायचं, फोल्ड करायचं आणि मग टाकायचं. कळलं? तर तू असंच टाकलं ना, तर त्यात स्वीट असतं ना ते. तर मग असे जे पक्षी असतात, त्यांना असं वाटतं की ते काहीतरी खायचंय सफेद कलरचं. मग ते तिथे खायला जातात. म्हणजे चोच चिपकते. अशी चिटकली ना, तर ते श्वास नाही घेऊ शकत, ते खाऊ नाही शकत. मग त्यांची डेथ होते. म्हणून असं म्हणतात की च्युइंगम रस्त्यावर नाही फेकायचं. मी एका पेपरमध्ये आम्ही कुठं बाहेर जात असेल मी खाल्लं. मी काय करते कुठं असं म्हणजे टिश्यू पेपर्स असतात हं. माझ्याजवळ. त्या टिश्यू पेपरमध्ये घेऊन त्याला चांगलं गोळा करून डस्टबिनमध्ये फेकते. व्हेरी गुड. गुड हॅबिट. आता मला सांग, सुंदरा मनामध्ये भरलीमध्ये आपला पहिला इंटरव्ह्यू आपण केला हो. दोघांनी एकत्र. तू किती वर्ष 2 वर्ष शूट केलं सुंदराचं? दीड 3 माहीत नाही मला किती हां, वर्ष. 2 वर्ष तरी केलंस हां. तू. काय गं, काय एक्सपिरियन्स होता आणि आता तुला करायचंय का शूट पुन्हा एकदा? पहिला असं वाटायचं की नको. एवढं सकाळी उठायला लागायचं. सकाळी असं लेट नाईट शूट असायचं. ते पहिलं नको वाटायचं. मग थोड्या दिवसांनी सवय व्हायला लागली. हं. मग आता असं संपल्यावर असं वाटतं की मला एक सीरियल पाहिजे. मला करायचंय. हां, काम करायचंय. हां. किती छान. पण आता एक असतं ना, की त्यांचं डेली शूट असतं आणि लेट पॅकअप होतं. तेव्हा पण आपण जेव्हा इंटरव्ह्यू करत होतो, तू जस्ट झोपेतून उठलेलीस, तुझी झोप पूर्ण नाही व्हायची. तेव्हा तू लहान पण होतीस. आत्ताही लहान आहेस, पण तेव्हा तू अगदीच लहान होतीस. पण आत्ता जर पुन्हा सीरियल करायची असेल, तुला कोणता रोल करायचा आहे? म्हणजे असं मला जास्त असं टिकाऊ रोल पाहिजे. मला त्या काय? सीरियलमध्ये कोणता कसं रोल? आधीपासून, नाही, सगळ्यात नाही. आधीपासून काय शब्द वापरला? टिकाऊ, काय? टिकाऊ. टिकाऊ रोल म्हणजे काय? मी चुकून बोलले. अगं बोल, टिकाऊ रोल म्हणजे काय? टिकाऊ म्हणजे असं मला माहीत नाही. टिकाऊ म्हणजे तुला पहिल्यापासून करायचंय. हां, म्हणजे तुला मोठा रोल पाहिजे. मला पहिल्यापासून राहायचं आणि एंडिंगपर्यंत. मला अच्छा. ती सीरियल कशी भेटलेली, की मधूनच एंट्री. हां. ते नकोय मला तसं. मला ते पहिल्यापासून ते एंडपासून पाहिजे. ओह वॉव! असं तुला करायचंय. बरं तू आता कोणत्या सीरियल बघते? बघतेस सीरियल? कोणत्या? मग पप्पा बघून, बाबा बघून नाही देत. नाही बघू देत. का गं? माझं एकच कार्टून बघते मी. पप्पा नाही बघून देत. व्हेरी गुड. पण कोणतं कार्टून बघते? पेप्पा पिग. हां? पेप्पा पिग. ओके असेल. पण आता जर सीरियलमध्ये काम मिळालं तर करशील ना? नक्की. नक्की. पण आता पुणे सोडून मुंबईला यावं लागेल. पप्पा येतील का? बाबांचं ऑफिस असतं. हां. पण मग आता मम्मा येते. पण आता तू कसं येणार? छोटा बेबी भाऊ पण आहे ना त्याला घेऊन यायचं. आणि त्याला कोण सांभाळणार? मम्मी. हां. कसा आहे गं बेबी भाऊ? किती रील बघितले मी त्याच्यासोबतचे. रील नाही बघितले, मी फोटो बघितलाय आणि खूप गोड आहे तो. काय त्याचं नाव? अत्तर अत्तरकिया. अतर्क्य. अतर्क्यचा अर्थ काय? त्याचा कोण तर्कच करू शकत नाही. वॉव! आणि जेव्हा तुला कळलं, की तुला भाऊ झालाय, इतका छोटा, इतका गोड, काय रिएक्शन होती गं अदिरा? मी झोपेत होते. मला आजोबांनी उठवून सांगितलं, अ, की "उठ तुला भाऊ झाला." मग मी झोपेत होते. मला काहीच कळत नव्हतं. मी म्हणत होते, "बाबा झोपू देत नाही, झोपू देत ना." मग माझी स्कूल होती दुसऱ्या दिवशी. मग माझे छोटे छोटे बाबा आले. हां, मग बाबा म्हणले, की असं-असं आहे. मी एवढी खुश झाले, मी त्या दिवशी स्कूललाच गेले नाही. हं. सकाळपासून मी हॉस्पिटलमध्ये होते. किती छान! आणि जेव्हा त्याला पहिल्यांदा हातात घेतलं, काय होती ती फिलिंग? असलं म्हणजे असं मला भाऊच नव्हता ना, हां. म्हणजे एवढ्या दिवस मी एवढा एकटीच होते मी. हां. असलं भारी वाटलं ना. मग आता त्याचे होतात का गं जास्त लाड? ऑब्व्हियसली लहान आहे तर होत हां, असतील. त्याचे होतात. पण आता तू पण त्याचे जास्त लाड कर. तू मोठी दीदी झाली आहेस ना? त्याला कालच मी सरप्राईज दिलं. काय दिलं? चेन दिली. हां? त्याला कळलं का? नाही, फक्त गळ्यात घालतोय आणि ते काढून तोंडात घालतोय. पण तू आता मोठी दीदी झाली आहे, तुझ्यावर खूप अशी जबाबदारी आल्यासारखं वाटतं का? कधीच नाही. अगं घ्यायला पाहिजे तू त्याची जबाबदारी. नाही, मम्मी आहे. नाही पण तू त्याला समजवशील ना, की कसं वागायचं, कसं त्याला तू सांभाळशील ना? नक्की.
जर मम्मी 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 काम करत असली तर आजी असती. आजी नसले तर आजोबा असतात. हा आजोबा नसले तर मी खेळवते. बापरे, तू आजी आजोबा खूप मोठी फॅमिली आहे आदिरा तुझी. हो. किती छान. मग आजी आजोबा लाड करतात की नाही? मला म्हणजे आजी आवडती, पण सगळ्यात जास्त आजोबा आवडतात. म्हणजे त्यांना काय मागितलं ना, ते लगेच आणून देतात मला. हा त्यांना काय सांगायला पण मी स्कूलवरनं येते ना, मला ते आणायला येतात. हा. म्हणजे तिथं बसतात. मी बसने येते ना. हम्म. मग त्यांना सांगायला पण नाही लागत. ते मला चॉकलेट, कुरकुरे असं आणून ठेवतात आधीच. ते मला देतात. किती भारी ग. पण आता आजी आजोबा असल्याचा काय फायदा असतो एक सांग ना, की ते तर आपले लाड करतातच, पण तू सगळ्यात जास्त सिक्रेट्स पण त्यांनाच सांगू शकते असं वाटतं तुला? म्हणजे म्हणजे जास्त आजीकडे माझे सिक्रेट्स नाहीयेत. आजोबांकडे. हा ते सेफ असतात. बाबा कुणालाच सांगत नाही. किती भारी. म्हणजे असा प्रश्न नाही विचारत की तुला मम्मी जास्त आवडते की पप्पा, पण मला माहिती आहे की तू पप्पांच्या जास्त जवळची आहे येस, ना. पप्पा आवडतात. मला ना 5 गोष्टी सांग ज्या पप्पांच्या तुला खूप आवडतात. म्हणजे पप्पा मला जे मागेल ते आणून देतात. ओके. थोडा वेळ लागतो, पण आणून देतात. ओके. दुसरी? दुसरी, ते माझे खूप लाड करतात. ओके. म्हणजे अतर्क्यापेक्षा माझे लाड होतात. ओ- मम्मी त्याचंच, पप्पा मला अतर्क्यापेक्षा लाड करतात. ओके. तिसरी, म्हणजे असं त्यांना सांगितलं ना, की पप्पा मला रील नंतर हे खायला पाहिजे, ते आणून देतात. कधीच असं नाही की उद्या खाऊ असं. कधीच नाही. ते आणून देतात. बरं. चौथी? चौथी, आता आईस्क्रीम खायला मम्मी नाही म्हणती, पण आम्ही हळूच जातो आणि आईस्क्रीम खाऊन येतो. ओके. आम्ही थर्सडेला शंकर महाराज मठात जातो. हं. मग तिथून येताना आम्ही मम्मीला काहीच सांगत नाही, आईस्क्रीम खाऊन येतो. पण ते मम्मीला कळतं. ओके. 5वी? 5वी, माझे सगळे सिक्रेट बाबांकडं. ओके. म्हणजे त्यांनी कधीच कुणाला काही सिक्रेट सांगितले नाहीत माझे. किती ते असं कुठली गोष्टी ना लपवून ठेवतात. मी त्यांना सांगितली आहे. ते सगळी गोष्ट अशी लपवून ठेवतात. कुणाला काहीच कधीच सांगत नाही. किती मस्त. तुला माहिती आहे 5 पैकी 4 सिक्रेट हे सेमच होते. 4 गोष्टी की त्या तुला खायला आणून देतात. तिने फक्त वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने सांगितली आणि हो. फक्त शेवटची चांगली होती. म्हणजे ते सिक्रेट जपतात. खूप मस्त. पण आता मला सांग, की इतकं सगळं करताना किंवा सीरियल केलीस, रीलवर इतकं छान रिस्पॉन्स येतो प्रेक्षकांचा. त्याच्यानंतर पुण्यामध्ये जेव्हा लोकं ओळखतात, "अरे, तू अदिरा ना?" तेव्हा कसं वाटतं गं? मला असं प्राउड फील होतं, हं. की ती सीरियल संपली एवढे वर्ष झाले तरी लोकं मला ओळखतायत. मला असं भारी वाटतं. माझ्यापेक्षा भारी माझ्या पप्पांना वाटतं, की बघ तुला किती जण ओळखतायत. पण जेव्हा सुंदराचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला, तेव्हा तर म्हणजे एका रात्रीत तू घराघरात पोहोचलीस. कारण का सुंदरा तेव्हा टी-आर-पीमध्ये म्हणजे तेव्हा छान चालत होती ती मालिका आणि जेव्हा तुझी एंट्री झाली किंवा तुझा चेहरा रिव्हील झाला, तेव्हा प्रेक्षकांना खूप आवडलीस तू. पुण्यामध्ये काय रिस्पॉन्स होता गं? तेव्हा जेव्हा तू घराबाहेर पडलीस, तेव्हा काय प्रेक्षक बोलले? म्हणजे सीरियल झाली खूप दिवस. मग आम्हाला थोडा गॅप दिला. मग हं, मम्मी म्हणली पुण्याला जाऊ. हं. पुण्याला गेले, म्हणजे आम्ही आलो तेव्हा असे फटाके वगैरे वाजत होते. एवढे खुश झाले ना मी. म्हणजे आमच्या रिलेटिव्हज म्हणत होते, सगळ्यांनी फोन केला, की "छान सीरियलमध्ये काम केलं, एकदम मस्त, मला खूप आवडलं." हं. सगळे म्हणाले, "तुझ्यासाठीच फक्त आम्ही सीरियल बघायचो." वॉव! मग तुला खूप भारी वाटलं ना? हां. किती मस्त. आता मला एक सांग ना, की आपल्या देशात असे वेगवेगळे रूल्स आहेत. काही-काही कायदे आहेत, की जे आपल्याच चांगल्यासाठी आहेत, की सिग्नलवर गाडी थांबली पाहिजे, रेड लाईट लागली तर गाडी थांबली पाहिजे. म्हणजे आपण ते फॉलो केले पाहिजेत. असे कोणते कायदे आहेत, जे तुला बनवायला आवडतील? मला गाडी चालवताना फोनवर बोलायचं नाही. ओके, एक हात सोडायचा नाही. ओके, गाडी चालवताना असं सरळ लक्षात द्यायचं कोण बोलतंय म्हणजे सरळ बघूनच बोलायचं, मागे नाही बघायचं. ओके. आणि गाडी चालवताना कधी हात सोडायचा नाही. पप्पा 40च्या पुढं स्पीड नेतात. मी म्हणते हळू चालवा. त्यांची स्पीड 20च्या पुढं कधीच जात नाही. मग तुम्ही पुण्यावरून कसे आलात?
मी हळू थांबत आलो. हा, पण हे चांगलं आहे, हे खूप छान, खूप व्हेरी गुड. पण आता लहान मुलांसाठी काय असं नवीन केलं पाहिजे? तुझ्या डोक्यात काय आहे की लहान मुलांसाठी हा एक रूल आलं पाहिजे? हे रूल आला पाहिजे म्हणजे असं स्कूल आहे ना, स्कूलमधले असं म्हणजे पार्ट्या असल्या पाहिजे जास्त करून. अभ्यास असं सारखं नको वाटतं ना, ते असं एन्जॉयमेंट असे प्री प्रायमरीला कसं असतं हा, तसं. तसं पाहिजे. म्हणजे अभ्यास थोडा कमी पण पार्ट्या जास्त. हां. अभ्यास थोडाच. अभ्यास थोडा, पार्ट्या जास्त. होईल, पुढे जाऊन पार्ट्यांमधून पण शिकायला मिळेल काहीतरी, असं हां. काहीतरी होईल, असं तुझ्या डोक्यात आहे. बरं, त्यासाठी मी तुझ्यासाठी एक गेम घेऊन आले ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. हा, रॅपिड उत्तरं द्यायची आहेत अदिरा. ठीक आहे? आईस्क्रीम की चॉकलेट? आईस्क्रीम, होमवर्क की हॉलिडे? हॉलिडे, वडापाव की पिझ्झा? वडापाव, डॉल हाऊस की फिल्म सेट? डॉल हाऊस, डिरेक्टर ओरडला तर अदिरा काय करते? रडते की हसते? हसते, एक दिवस जर सुट्टी मिळाली तर अदिरा काय करते? टाइमपास, जर तुला एक मॅजिक स्टिक मिळाली तर काय करशील पहिलं? पहिलं मला एक फोन घेईन. सिंगिंग की डान्सिंग? डान्सिंग, कार्टून वर्ल्ड मध्ये राहायला आवडेल की फिल्म वर्ल्ड मध्ये? फिल्म वर्ड, एक सिक्रेट सांग, सेटवर सगळ्यात छान खायला काय मिळतं? काहीच नाही. ऍक्टिंग टफ आहे की एक्झाम टफ आहे? एक्झाम, जर तुला एका दिवसासाठी हिरोईन बनवलं तर कोणती हिरोईन बनायला आवडेल तुला? हुकूम देणारे असं. काय? हुकूम देणारे की हेच करा तेच करा. ओ, तसं कॅरेक्टर प्ले हा. करायला आवडेल. पण तुला कोणती हिरोईन, एका हिरोईनचं नाव सांग जे तुला बनायला आवडेल. श्रीलीला, भाई, सेल्फी जास्त आवडतात की रील्स? रील्स, जर मोठ्यांना एक पनिशमेंट द्यायची आहे तर अदिरा काय देईल? ओरडू नका आम्हाला, मारू नका एवढीच. तुला वाटतं का की मोठे लोक लहान मुलांइतके क्यूट असतात? नाही, जर तुझं नाव बदलायचं असेल तर काय ठेवशील? काहीच नाही, अधीरच ठीक आहे. ओके. जर तुझ्या आयुष्यावर एक कार्टून बनवलं तर त्या कार्टूनचं नाव काय असेल? छोटा पॅकेट बडा धमाका. ओके. तुझं एक ड्रीम पिकनिक स्पॉट कुठे, काय? तेच नाही. इथे मला इथे जायला आवडेल असं. सोंडे फार्म, कुठे? सोंडे फार्म. सोंडे फार्म. आमची ट्रिप गेली तिथे तर असलं भारी आहे ना ते. हा, वाव, मला पण जायला आवडेल, मी नाही गेले अजून. शेवटचा प्रश्न, जर तुझ्या हातात रिमोट कंट्रोल आला तर तू काय करशील? काय पॉज करशील? मी असं पप्पा मला मारत असेल तर मी पॉज करणार आणि तिथं दादाला उभा करणार. हे मस्त आहे, वा वा, छान. आणि यासाठी तुला आम्ही एक चॉकलेट देणार आहे जी घेऊन येणार आहे नीलम्स. कॅच पकडावं लागेल कारण का आता आपण उठून कसं जाणार, तुला कॅच पकडावं लागेल. हा, 1 2 3 स्टार्ट. येस, परफेक्ट. हा गेम सुरू असताना आता मी तुझ्यासोबत खेळणार आहे रिव्हर्स रॅपिड फायर. ठीक आहे? म्हणजे आता तू पटापट उत्तरं दिलीस, आता तू चुकीची उत्तरं द्यायची. म्हणजे कसं, याचा रंग काय आहे? पिंक. परफेक्ट. हा, सुरू करूया. तुझं घर कुठे? मुंबई. दात घासायला काय वापरतात? माती. एरोप्लेन कुठे उडतं? एरोप्लेन घरात. समुद्रात काय पोहतात? बर्ड्स. स्कूल बेल वाजली की काय होतं? स्कूल बेल वाजली की स्कूल बेल वाजली की स्कूल बेल वाजली की पिरियड्स चालू होतात. ओके. हो, नाही, तुमची शाळा सुटते का? स्कूल बेल वाजली की शाळा सुरू होती. अच्छा, ओके, माझं चुकलं. केस कापायला कुठे जातात? समुद्रावर. पेन्सिलने काय करतात? पेन्सिलनी खिळे ठोकतात.
ट्रेन कशावर धावते? ट्रेन कशावर धावते? जमिनीवर. झाडावर काय लागतात? झाडावर दगड. झोप येते तेव्हा आपण काय करतो? खातो. आई तुला काय म्हणते? आदिरा. आदिरा नाही म्हणत मम्मा. हा, काय म्हणते मग? माऊ. माऊ म्हणते. वडापाव मध्ये काय भरतात? माती. तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव काय? अनन्या. पाणी कशासाठी वापरतात? खाण्यासाठी. खाण्यासाठी. जाऊ दे, आता हे तिने खूप छान उत्तरं दिलेत, पण तिला चॉकलेट नाही देऊ शकत आम्ही. जाऊ दे, देते. बघा, नाही पकडलंस तर तो घेणार कॅमेरा. बघा. किती छान. पण अदिरा, तुला माहितीये मला खूप बरं वाटतंय, कारण का तुझा जेव्हा मी पहिला इंटरव्ह्यू केलेला तेव्हा तू खरंच खूप वेगळी होतीस. तुला इतकी समज नव्हती, कारण का तू फार लहान होतीस. आणि आता जेव्हा मी तुझ्याशी गप्पा मारते तेव्हा तुला बऱ्याच गोष्टी माहितीये, तुला बऱ्याच गोष्टीचं नॉलेज आहे, तुला पप्पांनी खूप छान शिकवलंय, छान संस्कार झालेत तुझ्यावर. हे सगळं सुरू असताना ज्या शाळा आणि ऍक्टिंग या दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या असतात, किंवा मॅनेज करत होतीस तू आधी, तेव्हा किती अडचणी येतात ग, किंवा किती काय म्हणतात, लहान मुलांना स्ट्रगल करावं लागतं. म्हणजे खूप लोक मला म्हणायचे की किती सोपं असेल ना. तुम्ही पप्पांना म्हणायचे, पप्पा तुम्ही करून बघा, मग ते किती सोपं आहे बघा. हा. ते नाही हँडल व्हायचं. एक तर शाळा करायला लागायची, नाही तर ऍक्टिंग. असं मध्ये अशा सुट्ट्या असल्या की ऑनलाईन क्लास करायचे मी. पण ऑनलाईन क्लासमध्ये एवढं काय म्हणजे हे कळून नव्हते की काय टीच करतायत असं. आणि ऑनलाईन क्लास घेत नव्हत्या जास्त टीचर माझं. मग तू इंग्लिश मीडियम मध्ये आहेस की मराठी मीडियम? इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम मध्ये. येतं तुला इंग्लिश? थोडं थोडं. थोडं थोडं येतं. मी असं ऐकलंय की तू शंकर महाराजांची खूप मोठी भक्त आहेस, हो. आणि तू एव्हरी टाइम मंदिरमध्ये जातेस आणि पाया पडतेस. काय, मला जरा त्यांच्याबद्दल सांग ना, का तुला ते इतके आवडतात? म्हणजे त्यांच्या असं दारात गेल्यावर प्रसन्न वाटतं. आम्ही दर थर्सडेला शंकर महाराज मठात जातो. एक दिवस पण चुकत नाही. आणि शंकर महाराज मठातली खिचडी भारी असते. त्यांच्या असं म्हणजे बाहेर जरी थांबलं ना, ते सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात. त्यांच्या दारात असं गेल्यावर असं प्रसन्न वाटतं. तर वेगळीच निगेटिव्ह हे येतं. म्हणजे खूप भारी आहे त्यांचं. सगळे विश पूर्ण करतात ते. खूप मस्त. बघ ना, आता जेव्हा आता आपण शंकर महाराजांबद्दल, ते देव आहे, हा. ठीक आहे, किंवा ते तू त्यांना खूप मानतेस, किंवा तुला त्यांच्याकडे बघून बरं वाटतं, किंवा त्यांच्याकडे काही प्रार्थना करून तुला बरं वाटतं, आणि एक विश्वास असतो की ते आपल्याला सगळं देतील. हो, आणि देतात पण. देतात पण. अदिरा, देव म्हणजे काय? तुझ्यासाठी देव म्हणजे काय? माझ्यासाठी आता देव म्हणजे सिक्रेट. सिक्रेट आहे? पप्पांनाच माहिती. देव म्हणजे काय? मला सांग ना सिक्रेट. मी कोणालाच नाही सांगणार. देव म्हणजे देवच. असं नाही, जे पप्पांना सांगितलं ते मला सांग. एक असं ना की देव म्हणजे हे, देव म्हणजे ते. तर अदिरासाठी देव म्हणजे काय? माझ्यासाठी देव म्हणजे पहिला देव म्हणजे माझे पप्पा. अरे हो, बाप रे, कुठून शिकली हे? कुठून आलं हे सगळं? कुठून नाही. किती मस्त, माझी मीच खूप शिकले. छान उत्तर दिलंस तू. शेवटपर्यंत आपले आईवडील आपल्यासाठी देव असतात, शेवटपर्यंत. खूप मस्त, खूप छान. सगळा इंटरव्ह्यू एकीकडे आणि या प्रश्नाचं हे उत्तर एकीकडे. अदिरा, आय लव्ह यू, आणि खूप प्राऊड ऑफ यू, कारण का या वयात हे उत्तर देणं फार कमी मुलं देतात, आणि तू ते उत्तर दिलंस, त्यासाठी खरंच तुझा अभिमान, मला तुझ्यासाठी फार छान वाटतंय. तुझ्या आई वडिलांसाठी मला खरं तर फार छान वाटतंय, कारण का त्यांनी संस्कार खूप छान दिले तुझ्यावर. पण देव तर आपण आई वडिलांना मानतो. हो. पण आता मला सांग की देव समजा खरा-खुरा आला तुझ्या समोर असा, हा, तर देवाकडे तुला रोजच असतो रोज असतो. पप्पा.
किती भारी. पण आता समजा देवाकडे तुला 5 गोष्टी मागायच्या. हां, काय मागशील? म्हणजे मला स्कूलमध्ये परत एकदम मॉनिटर बनायचंय. ओके. म्हणजे मारामारी माझी कमी झाली पाहिजे. मला म्हणजे तर लक्ष गेलं पाहिजे अभ्यासावर. आणि असं म्हणजे मारामारी मारामारी करायला नाही आवडत, पण करावी लागते. मारामारी करायची नाहीये मला. ओके. मला माझं हेच म्हणायचंय, की मला कुणी म्हणजे चिडवलेलं मला नाही आवडत, तर ते नकोय मला. आणि राहू दे, पडू दे. आणि म्हणजे आता मला कुठलीच गोष्ट अशी कमी पडून नाही दिलीये. पडू दे. हां. मला कुठलीच गोष्ट अशी कमी पडून दिली नाहीये पण पप्पांनी कधीच. हं. पण असं माझं जास्त अभ्यासापेक्षा ना असं खाण्यावर लक्ष खूप जातं. हं. ते नको. ओके. म्हणजे तुला कळतं, की तुझं लक्ष खाण्यावर जास्त जाते, पण ते तुला कंट्रोल होत नाहीये. हां, होतं असं या वयात. ते हळू कमी होईल. काय वाटतं अभ्यास करताना? एक असतं ना, लहान मुलं अभ्यास का करत नाही? ही नेहमी मोठी माणसं कंप्लेंट का करतात? एकतर मला अभ्यास करताना कोण चिडवतं. मग मला ती ॲक्शन घ्यावं लागते कारण मी शांत बसते आणि मी लिहीत असते. मग ते मला चिडवतात मग मी पण ॲक्शन घेते मग. म्हणजे कसं? आता माझं मी लिहीत असते. हं. मग त्यांनी मला चिडवलं, "तू हेल्दी आहेस" म्हणून. मला राग आला. मग मी जाते आणि ॲक्शन घेते डायरेक्ट. बापरे! तुला काय व्हायचंय मोठेपणी? पोलीस होणार तू? नाही. मग? NSD नॅशनल NSD? स्कूल ऑफ ड्रामा. बापरे! पण तू जे इतकं ॲक्शन करते, सगळ्यांना एवढे मारते-बिरते, पाठीत बुक्के देतेस, तू पोलीस किंवा तू असं काहीतरी काय म्हणतात, एकदम स्ट्राँग कोणतरी मिलिटरी वगैरेमध्ये नाही जावंसं वाटत तुला? माझ्या पप्पांचं स्वप्न आहे की NSD बनावं, तर मी NSDच बनणार. NSDमध्ये तुला ॲडमिशन झालं पाहिजे. तिथून तुला हो. शिकायचंय आणि तुला छान ॲक्ट्रेस बनायचंय. येस. तुला नवरस माहितीये काय? नाही. म्हणजे हसताना, रडताना एखादं वाक्य 9 रसात म्हणायचं असतं. असं असतात 9 रस. जे तू पुढे जाशील, ॲक्टिंग करशील, तेव्हा तुला समजेल, की काय-काय असतं किंवा एखादं वाक्य आहे फॉर एक्झाम्पल, "मला इथे जायचंय. मला पुण्याला जायचंय." हे वाक्य आहे. हे 9 रसात कसं म्हणतात? म्हणजे तू हसताना हे वाक्य कसं म्हणणार? मला पुण्याला जायचंय. हे रडताना. मला पुण्याला जायचंय. हे घाबरवताना आहे. आता समजा हे वाक्य आहे, मला पुण्याला जायचंय. हे तू घाबरत कसं बोलणार? मला पुण्याला जायचंय. करेक्ट. आता हे वाक्य तू रोबोटिक स्टाईलमध्ये कसं म्हणणार? मला पुण्याला जायचं आहे. व्हेरी गुड. आता हे वाक्य तू रडताना कशी म्हणणार? मला पुण्याला जायचंय. ओह! व्हेरी गुड. आता हे वाक्य तू सरप्राईज झालीस तर कसं म्हणणार? हो, मला पुण्याला जायचंय. येस. आता हे वाक्य रागात कशी म्हणणार? मला पुण्याला जायचंय. ओह वॉव! ओके. हे वाक्य तू हसताना एकदम जोरजोरात हसताना कशी म्हणणार? मला पुण्याला जायचंय. ग्रेट. तर हेच असतं. हे तुम्हाला शिकवतात, की कारण का प्रत्येक भूमिका वेगवेगळी असते ना, तर हे तुला शिकवणार NSDमध्ये किंवा आता पुढे जेव्हा तू करशील. पण मी असं ऐकलंय, की तू कराटे क्लासेसला जाते. आधी जात होते. मग आता का नाही जात? बंद केलंय. का गं? म्हणजे आता ट्युशन टीचर लेट ट्युशन घेतात ना, त्यामुळे हं. बंद केलं. मग किती बेल्ट झाले तुझे? माझा ऑरेंज बेल्ट पर्यंत झालता. ऑरेंज बेल्ट झालाय? पप्पाच म्हणे नको कारण हाईट लॉक होती ना म्हणून. कराटेमुळे? हां. पण आवडायचं तुला कराटे? मग कशाला जायची? मम्मी म्हणायची म्हणून जायला. हां, पण मुलींनी शिकावं कराटे. हां. कराटे शिकायची मला जरूरतच नाहीये. मी अशीच मारते. मला ते इमॅजिनच होत नाहीये, की तू कशी मारत असशील. तुला मला हां. मला पण मग नेल्यावर ना म्हणजे माझ्या बेस्टीजला सांगते, की बघा टीचर कुठून येतायत का? म्हणजे टीचर ग्रुप नेतात ना वर. मग टीचर बघतात अख्खा अ, हे आधी चेक करतात लंच हॉल, की कोण आहे का? मग म्हणतो टीचर आहेत का? टीचर आहेत का? बघून घ्या. मग मी जे मारायला सुरू करते ना, तर आमच्या म्हणजे पिरियड
इंग्लिशचा असला तर इंग्लिशची टीचर क्लासमध्ये आल्यावर बुक काढायला लावते तेव्हा आणली होतो आम्ही. आणि त्याला सांगते की टीचरला सांगायचं नाही तर तुला ह्याच्यापेक्षा जास्त मारणार मी. बाई, पण अदिरा ते लोक कंप्लेंट करत असतील ना, लहान मुलं. करतात मग मी पण म्हणते की त्यांना मला असंच म्हणलंय मी पण हे करणार. बाई ग, रडतात. रडू देत. हे थोडस आपण बंद केलं पाहिजे ना, मारणं. मला नाही आवडत कोणाला असं ठीक आहे, आपण जाणवलं. तोंडाने सांगायचं, ए प्लीज मला मारायचं, मला चिडवायचं नाही, तर मी मारेन. अरे सांगितलं की अजून चिडवतात मग मी मारते. मग तू टीचरांना सांगते. टीचरांना सांगितलं की टीचर फक्त ओरडतात की ऐसा क्यों बोलते झालं. मग त्यापेक्षा मी मारलेलं बरं. आता हे योग्य अयोग्य माहिती नाही, पण कधीतरी आपण सोडून द्यायचं. हा असं म्हणजे क्लोज असले ना माझे मी सोडून देते. पण माझे क्लोज जे आहेत त्यांना माहितीये की असं करते मग ते कधीच मला चिडवत नाही. पण तू इतकं सगळ्यांना मारते, सगळ्यांवर एवढी दादागिरी करते, तू कधीच कोणाला नाही चिडवत? नाही. त्यांनी मला चिडवलं ना मग मी पण म्हणते आधी स्वतःचं वजन बघा मग दुसऱ्यांना बोल. आणि इथेच घेऊया आपण एक छोटासा ब्रेक. आता मी थोडासा ब्रेक घेतलेला पाणी प्यायला. तर मी असं विचारलं, तिचा भाऊ आला एक. तर मी असं विचारलं की ती त्याला खूप मारते मगाचपासून. तर मी विचारलं की तू का नाही मारत? तर तो असा बोलला की ती परत रडते. खरंच रडतेस तू? मी ऍक्टिंग करते. मी ऍक्टिंग केलं त्याला मग बाबा त्याला ओरडतात. त्याला ओरडावं मी अजून रडते. मग तो तुला नाटकी म्हणत असेल ना? त्याने माझं नावच पाडलं. काय नाटकी? हा. काय काय गेम्स खेळता तुम्ही? ऑप्स बॅट्स ना? कसं खेळतात ग ते? बसलं की बुक्का मारायचा आणि म्हणायचा बॅट्स. उभं राहिलं की बुक्का मारायचा म्हणायचा ऑप्स. मला थोडी थोडी तुझी भीती वाटायला लागली. थोडी थोडी. आणि तुझ्या आजूबाजूला असलेल्या मित्रमैत्रिणींची. पण ते तुझ्याशी चांगले वागले तर अदिरा चांगली आहे. हं. अदिरा कशी आहे? म्हणजे समजा अदिराचा स्वभाव मला सांगायचा असेल, तो अदिराच्याच तोंडी सांगावा की अदिरा नक्की कशी आहे? तुम्ही चांगले मी चांगले. तुम्ही मला चिडवता मी पण चिडवणार. तुम्ही मला खूप असे फ्रेंड्स डोक्यात असं हे करून जातात. मला नाही आवडत डोक्यात मारलेलं. मी पण जाते आणि मारते. तुम्ही चांगले राहा मी पण चांगले राहते. मी आवडली तुला? आपण सेफ आहोत. इकडचे सगळे सेफ आहेत ना? मारू बिरू नका तिला डोक्यात बिक्यात. तिला आवडत नाही. गुंडी असं वाटतं तुला, तू गुंडी आहे? असं कोण बोललंय तुला? नाही. नाही ना? पण आता घरी कंप्लेंट घेऊन आपले म्हणजे ज्या मुलांना तू मारलंयस, हं. त्यांचे आई वडील येत असतील ना, म्हणजे तुमच्या मुलीने माझ्या मुलाला किंवा मुलीला मारलं. मग म्हणजे मम्मी येते. मम्मी मम्मी पण म्हणते, तुमच्या मुलाला सांग की तिला चिडवायला नको. मग ती पण नाही मारणार. मग त्यांचे आई वडील काय म्हणतात? त्यांचे आई-वडील पण म्हणतात, "चिडवलंय ना, मारायचं का मग? चिडवायचं." मी पण म्हणते, मला चिडवलेलं आवडत नाही कुणी. चिडवायचं तरी काय ना? हम्म. तुम्हाला माहिती मी मारते तरी चिडवायचं काय? कुठे जातोय आपण? पण हे खूप वेगळं आहे. म्हणजे या चेअरवर बरीच मुलं येऊन गेली. काही शांत होती, काही खूप मस्तीखोर होती, काही खूप नाटकी होती, काही खूप अशी गप्प बसणारी होती. तू पहिली अशी आहेस जी अशी उत्तरं देते की मारायचं, मग मारलं तर काय? पण त्यांना मारता मारता कधी त्यांनी तुला मारलंय का? मी त्यांचे असे हात दाबून ठेवते आणि मारते. म्हणजे त्यांना चान्सच नसतो मला मारायचा. पप्पा काय हो? पण जरा कमी केलं पाहिजे मारणं. पप्पा पण मला काय नाही बोलत. पप्पा म्हणतात, "मार बिंदास." पण आपण जरा कमी केलं पाहिजे असं. नाहीच कंट्रोल होत आणि करणार पण नाहीये मी. बापरे! तू बिग बॉस बघतेस का ग? हो. आवडतं तुला बिग बॉस? तुझ्याकडे बघून मला एकदमच बिग बॉस वाली वाईब आली, कारण का आता सध्या बिग बॉस सुरू आहे. राहशील का बिग बॉसच्या घरात? अशी तुला एकदा ठेवलं तर? नक्की? हो. छोट्या मुलांचं चालू केलं तर राहशील ना? हां. पण भांडणं करणार मी. कशी करणार? काय काय मुद्द्यांवरून करणार?
आधीचे सगळ्यात आधीचे असं मी सगळं आधीचं काढणार, की तू त्याला असं म्हणलेली. मी आगलायचे काम करणार ह्यांचं त्यांचं. देवा. अदिरा, तू फार वेगळी आहेस. म्हणजे तू काही लहान मुलं असतात जी शाय असतात, काही फार मस्तीखोर असतात. पण काही असतात ना, ते जन्मताच असं एक अशी सनक घेऊन येतात डोक्यात. एक काहीतरी वेगळंच आणतात. त्यांच्या लाईफमध्ये ना ते माहिती नाही, ते फार काहीतरी ग्रेट करतील पुढे. पण ते त्यांचं लहानपण खूप असं मेमोरेबल करतात, की माझ्या लहानपणी खूप मारायचे, माझ्या लहानपणी खूप मस्ती करायची. आपल्यापैकी आता काही-काही मुलं जे बघतायत, मंडळी बघतायत, ते पण लहानपणी असे असतील. पण नंतर-नंतर शांत होतात. पण ते बालपण तू जपून ठेव असं मला वाटतं. म्हणजे ते हरवू नको देऊस कुठेच. नाही. नाही ना? बरं मला सांग, आता इतका छान आपला इंटरव्ह्यू झाला, इतकं आपण छान बोललो. पण आपण येताना एक माइंडमध्ये असतं ना, की ताईने मला हे विचारल्यावर मी हे उत्तर देणार, ते विचारल्यावर ते उत्तर देणार. असा काही विचार केलेलास तू येताना? नाही. काय विचार करत आलीस तू येताना? मी काहीच नाही विचार केला. काय केलंस? निघाल्यापासून काय-काय केलंस? गाडीत बसल्यावर गाडीत बसल्यावर थोड्या वेळाने सकाळी-सकाळी निघालेलो बिन खाता. हां, भूक लागली. मग पप्पा किंडर जॉय खाल्लं हां. आणि मग झोपले. हं. 6ला निघाले, झोपले. दादा पण झोपलेला. मग बाबांनी McDonald'sला थांबवलं. मग तिथं खाल्ले आणि परत झोपले. थोडा वेळ फोन बघितला, मग परत झोपले. मग तू माझ्याबद्दल विचारच नाही केला येताना? मा नाही. आणि थोडं उठले तेव्हा तर गाडी थांबवलेली ना, तर दादा येत होता. तर आम्ही पॉइझन गेम खेळलो. पॉइझन गेम म्हणजे? आता मी आता मी कुठली पण गोष्टी घेतली एक, तर ते तुला जेवढं ठेवायचं ते ठेवायचं. तर मी माझं एक पॉइझन करणार, तुला बघायचं नाही. तू तुझं एक पॉइझन ठेवणार, ते मी बघणार नाही. आणि तू तुझं पॉइझन नाही खाल्लं तर मी सेफ आहे. तुझं पॉइझन खाल्लं तर मी मेले. ओके. मग तुम्ही काय ठेवलेलं? जेम्स? नाही, मग? कार्ड्स. कार्ड्स ठेवलेले. वॉव! हे लहान मुलांचे गेम्स खरंच छान असतात. खूप मस्त असतात. पण या पॉडकास्टमध्ये किंवा या इंटरव्ह्यूमध्ये मला इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या तुझ्याकडून. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे, आपण जेव्हा मोठं होतो ना, आपण एकतर आई-वडिलांच्या खूप जवळ जातो किंवा आई-वडिलांपासून जरा लांब येतो. आपण खूप काम करतो किंवा आपण जास्त वेळ त्यांना देऊ शकत नाही. पण तुझ्याकडून आज खूप एक मस्त गोष्ट तू सांगितली, की मी देव रोज बघते, म्हणजे माझे बाबा. ही खूप छान गोष्ट आहे आणि हे शेवटपर्यंत जप अदिरा. कळलं? आपण खूप मोठे होतो, आपण आपलं नाव कमावतो, आपण पैसे कमावतो, आपण इंडिपेंडेंट होतो. पण हे कोणामुळे होतं? आई-बाबांवर. आई-बाबांमुळे. हे शेवटपर्यंत नाही विसरायचं. मला म्हणजे बाबा नसते तर मी आत्ता एवढ्या पुढं नसते. मला बाबांमुळेच सीरियल भेटली. हं. आता खरंच बाबांनी मला एवढं ट्रेन नसतं केलं ना, मी आत्ता इथं नसते. किती छान! किती मस्त! आणि हे बोलायला पण खूप मोठं मन लागतं. जे तू या वयात तू 3रीत आहेस. म्हणजे तू काहीच नाही. अजून जग बघायचंय. अजून खूप काही-काही करायचंय. अजून तू एकच सीरियल केलीये. काही रील्स केल्यात. पण आता तुला रील्समध्ये पुढे जायचंय, की तुला ॲक्टिंग करायची तुला NSDमध्ये ॲडमिशन घ्यायचंय. बाबांचं स्वप्न आहे खूप मोठं. पण त्याच्या आधी अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. आता अभ्यासावर थोडं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे. पक्का? फर्स्ट येतेस की लास्ट येतेस? असंच सेकंड, थर्ड असं. सेकंड, थर्ड येतेस? व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे. पण हे मेंटेन कर. हां? आणि माझ्याशी गप्पा मारून तुला बरं वाटलं? काय आवडलं तुला? मला सगळ्यात जास्त तू ती गेम खेळलीस ना, पटापट उत्तर हां. द्यायचं ती खूप आवडली. ते आणि बाकीचं नाही आवडलं? आवडलं. आवडलं. पण आता आमच्याकडे चॉकलेट्स आहेत. तर नीलम डायरेक्टली तुला देईल ते चॉकलेट्स 3. थँक यू सो मच थँक्स. इथे आल्याबद्दल, पुण्यावरून इथे आल्याबद्दल आणि इतका सुंदर फ्रॉक कोलॅबरेशनवाला घालून आल्याबद्दल थँक यू सो मच. आणि अदिरा अशीच प्रगती करत राहा. फक्त मुलांना जरा कमी मार. प्लीज, रिक्वेस्ट. प्लीज. ती मुलं रडली नाही पाहिजेत. चिडव तू त्यांना, पण कमी मार जरा. डन? प्रॉमिस? प्रॉमिस. प्रॉमिस.
काय माहिती. Promise. पण गप्पा मारल्यास त्यासाठी थँक्यू सो मच. आणि इथे आलीस पुण्यावरून त्यासाठी थँक्यू. छोट्यांच्या मोठ्या गप्पा हा आपला पॉडकास्ट जर प्रेक्षकांना आवडला तर ते लाईक करतील, शेअर करतील आणि काय करतील? कमेंट, कमेंट करतील आणि चॅनलला सबस्क्राईब, सबस्क्राईब करतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो. फॉलो करा आम्हाला Instagramवर. आणि अदिराचं देखील Instagram अकाउंट आहे, तर त्याला पण फॉलो करा जर तिथे तुम्ही फॉलो केलं नसेल. सांग त्यांना. प्लीज माझ्या रील्सला फॉलो, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. येस. आणि तिथे छान छान रील बघा. थँक्यू सो मच. वेलकम. बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.